नमस्कार नमस्कार ठाणेकर रसिक श्रोते हो, सुस्वागतम. गप्पांचा हा अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम. तर टीम गप्पांच्या तर्फे मी पूर्वा धारप आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. गप्पांचं हे 21वं पुष्प आहे. पहिल्या 20 पुष्पांचा आपण सर्वांनी जो आस्वाद घेतलात, अत्यंत मनापासून त्याच्यामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत सुप्रसिद्ध लेखक, फोटोग्राफर, गिर्यारोहक, IIT संस्थेतून उत्तम शिक्षण घेतलेले अभियंते, एक यशस्वी उद्योजक श्रीयुत वसंत लिमये. टाळ्या वाजवून एकदा त्यांचं जोरदार स्वागत करूया. टीम गप्पांच्या वतीने सर मी तुमचं स्वागत करते. लिमये सरांची लेखक म्हणून गाजलेल्या काही पुस्तकांची नावं सांगते तुम्हाला. साद हिमालयाची, कॅम्प फायर, टार्गेट असद शाह, विश्वस्त, पाने आणि पानगळ ही काही त्यांची पुस्तकं आहेत त्यांनी लिहिलेली. श्रोत्यांना सांगायला मला आनंद वाटतो की ही बाहेर पुस्तकं सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. कार्यक्रम झाल्यानंतर आपण सर्वांनी जरूर त्या स्टॉलला भेट द्यावी. हां, मी 2-4च पुस्तकांची नावं घेतली, सगळी घेतली नाहीत म्हणून. ठीक आहे. ओके. आता थोडंसं टीम गप्पांच्या विषयी सांगते तुम्हाला. या कार्यक्रमाचे मुख्य संकल्पनाकार आहेत जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी ही गप्पांची टीम, ज्यांना आपण नंतर भेटणारच आहोत. अर्थातच या व्यतिरिक्त कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे हात, जे मानसिक आर्थिक बळ आपल्यामागे उभं असतं, त्याचा उल्लेख करणं मला अतिशय गरजेचं वाटतं. त्यासाठी वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्रीयुत अभय मराठे, ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो आणि आजपर्यंतच्या सर्वच कार्यक्रमांसाठी त्यांनी टीम गप्पाला हे अनमोल सहकार्य देऊ केलेलं आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. सोबतच जाई काजळचे श्रीयुत राजेश गाडगेळ सर, जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत आणि आज आपल्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित आहेत. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. आपले हितचिंतक अमेय सोहोनी, आपल्या पाहुण्यांना आपण जे उत्तर देतो ते उपलब्ध करून देणारे मनस्वी गृहोद्योगचे श्रीयुत देवीप्रसाद सोहोनी, सुलेखनकार श्रीयुत पिनाकिन रिसबूट यांनी अतिशय एक सुंदर सुलेखन केलेली आगळीवेगळी भेटवस्तू आजच्या आपल्या पाहुण्यांसाठी आणली आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. या सगळ्यासोबतच या हॉलमधली सगळी व्यवस्था बघणारे ओंकार केटरर्स आणि त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी यांचेही मनापासून आभार. आजच्या आपल्या कार्यक्रमाची अजून एक खासियत आहे, ती म्हणजे एका बहुआयामी व्यक्तिमत्वाशी संवाद साधण्यासाठी किंवा ही गप्पांची मैफिल रंगवण्यासाठी आलेलं असंच अजून एक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थचे संस्थापक डॉक्टर आनंद नाडकर्णी. सर, तुमचं मनापासून स्वागत. नाडकर्णी सर हे नाटककार आणि मनोविकार तज्ज्ञ आहेत. डॉक्टरी पेशा समवेतच सुमारे 20पेक्षा अधिक पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे पुणे येथील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचेही संस्थापक सदस्य आहेत. ही दोन्ही व्यक्तिमत्व अशी आहेत की त्यांच्यासाठी खूप भरभरून बोलता येईल, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे
आणि मुलाखतीतून त्यांचे हे प्रवास आपल्यासमोर उलगडत जातीलच. मी आता आमच्या टीमचे मुख्य संकल्पनाकार जितेंद्र वैद्य यांना विनंती करते की त्यांनी आपले आजचे पाहुणे श्रीयुत लिमये सर आणि डॉक्टर नाडकर्णी सर यांना घेऊन रंगमंचावर यावं. आता मी आमच्या गप्पांच्या टीमच्या भाग्यश्री कासार यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर येऊन आजचे आपले पाहुणे लिमये सर यांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. श्रीयुत अमोद दांडेकर यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर येऊन आजचे आपले मुलाखतकार डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. सोबतच अजित मराठे सर, जाई काजळचे राजेश गाडगीळ सर, अमेय सोहनी या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. सुलेखनकार पिनाकिन रिजबूट यांनी अतिशय एक सुंदर सुलेखन केलेली आगळीवेगळी भेट आपल्या पाहुण्यांसाठी आणली आहे. त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं आणि आपली भेटवस्तू पाहुण्यांना द्यावी. सर्व मान्यवरांचे आभार. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. मी गप्पांच्या टीम मेंबर्सना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. आमोद दांडेकर, मंगेश कोळी, अद्वैत मळेकर, मिलिंद सर, रश्मी जोशी, भाग्यश्री कासार आणि मी. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे काही खास पाहुणे आले आहेत. सो आमच्या टीमच्या मेंबरना मी विनंती करते की त्यांनी अत्तर देऊन त्यांचं स्वागत करावं. श्रीयुत चारुहास जोशी, रश्मी सरांचं अत्तर देऊन स्वागत. सदाशिव टेटविलकर सर, मंगेश कोळी यांना मी विनंती करते की त्यांनी अत्तर देऊन त्यांचं स्वागत करावं. दिलीप लागू सर, एक गिर्यारोहक. रश्मी, मी पुन्हा तुला विनंती करते की त्यांचं अत्तर देऊन स्वागत करावंच. रसिक श्रोते हो,
सगळ्यांचे आभार मानून झालेले आहेत. नकळत कुणाचा उल्लेख करायचा राहिला असल्यास क्षमस्व. पुन्हा एकदा आवर्जून सांगते की मुख्य संकल्पनाकार जितेंद्र वैद्य, गप्पांची संपूर्ण टीम आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लागलेले सर्वांचे मोलाचे हात आणि लास्ट बट नॉट लीस्ट आपण सर्व रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाची सूत्र आजचे मुलाखतकार डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याकडे मी सुपूर्त करते. धन्यवाद. सर्वांना नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. साधारणपणे 38-39 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला मी GS मेडिकल कॉलेजमध्ये होतो, वैद्यकीय विद्यार्थी होतो आणि हवा कॉलेजची नावाचं एक पाक्षिक सदर लिहिण्यासाठी कब रिपोर्टर म्हणून काम करत होतो. त्यामध्ये माझा जो बीट होता त्याच्यामध्ये वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस होते. म्हणून IIT पवई या ठिकाणी काय काय ॲक्टिव्हिटीज चालतात ते बघण्यासाठी म्हणून मी त्या परिसरामध्ये गेलो. हॉस्टेलच्या मोठ्या मोठ्या इमारती होत्या. त्या एका इमारतीला एक मोठीच्या मोठी लांबच्या लांब अशी भिंत होती आणि त्या भिंतीवरनं काही जण, कळलं तुम्हाला कसला सराव करत होते. तिथे माझी या चिरंजीवांची पहिली भेट झाली. आणि त्याच्यानंतर जे आमचं जमलं ते सगळं आता 4 दशकं होतील ते तसं जमलेलंच आहे. त्यामुळे आज माझ्यासाठी हा खूप छान असा प्रसंग आहे की ज्या बाळ्याशी गप्पा मारायच्या आहेत त्याला आम्ही सगळेजण मित्र बाळ्या म्हणतो. बरं, ही काही त्याची मी घेतलेली पहिली मुलाखत नाही आहे, 6वी-7वी तरी असेल. त्यामुळे काल आम्ही दोघांनी असं ठरवलं की आत्तापर्यंत विचारलेला कुठला प्रश्न विचारायचा नाही. म्हणजे श्रोत्यांचं काय होईल ते हो, पण आम्हाला दोघांना नवीन काहीतरी मिळालं पाहिजे. तर ही जी आमची जवळजवळ 4 दशकांची मैत्री आहे आणि काही काही मंडळी समोर आहेत, दिलीप समोर बसला आहे की जो ऑलमोस्ट त्या 4 दशकांचा साक्षीदार पण आहे त्या सगळ्या वाटचालीचा. तर याच्यामध्ये हा जो अतरंगी माणूस आहे आमच्या सगळ्यांचा आवडता मित्र, तर त्याच्या स्वभावाचे, व्यक्तिमत्वाचे काही भाग आपल्यासमोर आणता येत आहेत का असं आम्ही बघणार आहोत. घ्या. तर बाळ्या, तुझ्या जीवनात घेतलेला तू पहिला अनकन्व्हेन्शनल निर्णय कोणता? हे फास्ट प्रश्न वगैरे वगैरे तशासारख्याने सुरुवात केलेली आहे. नमस्कार. मी थोडासा वेळ काढतोय, मला कल्पना आहे, परंतु ठाण्यात असं यायला मिळणे याचा विशेष आनंद आहे हे सुरुवातीला सांगू इच्छितो. पहिला अनकन्व्हेन्शनल निर्णय मला वाटतं म्हणजे शिक्षण ठाण्यात, MH हायस्कूल, मग रुईया, आणि तिथे एका अर्थानं वेगळी गोष्ट किंवा विचित्र जाणवलेली गोष्ट म्हणजे सांगायला हरकत नाही की पहिले 3 महिने आम्ही 3 विद्वान, म्हणजे त्यामध्ये एक राम आपटे होते, दुसरा गोडबोले होता आणि तिसरा मी, आम्ही हाफ पॅन्टमध्ये जायचो. कारण पावसाळा आणि ते ओले कपडे, लफडंच नको हाफ पॅन्टमध्ये. 3 महिने कॉलेज व्यवस्थितपणे अर्ध्या चड्डीत अटेंड केलं. क्वार्टरलीला परीक्षेला जाऊन बसलो होते, एक बाग सोडून वगैरे अशी मंडळी बसलेली, आणि ते सिनियर आणि ज्युनियर अशा विद्यार्थ्यांचं ते सगळं
खेळ असतो, म्हणजे बसायची व्यवस्था केलेली असते. हम्म, त्यात मला त्या मुलीचं नाव आता आठवत नाही, म्हणजे सहसा आठवायला पाहिजे, हम्म. परंतु कल्पना सोसायटीतली ती बाया होती एवढं मला नक्की आठवतं. आणि ती शेजारच्या बाकावर, तर तिला तिची खात्री होती की किंग जॉर्जची पोरं आहेत ना. रे आज परीक्षा आहे म्हटलं, माहिती आहे मला, माझाही पेपर आहे. त्यामुळे ती खाली पडायची बाकी होती. तर या काळामध्ये विशेषतः हे आठवण्याचं कारण असं की त्या पहिल्या 3-1 महिन्याच्या काळामध्ये चित्रविचित्र कपडे केलेले, NCCचे शर्ट, ठिगळं लावलेल्या पॅन्टी, कोणाच्या तरी विचित्र टोप्या वगैरे अशी काही माणसं दिसायची. काही जणांचे ग्रुप्स कॉलेजमध्ये असताना दिसायचं. तर शेवटी मी न राहून इतरांना विचारले, हे कोण आहेत? तरी म्हणे हायकर्स आहेत. म्हटलं म्हणजे? हे म्हणे हाईक्सना जातात, ट्रेक्सना जातात वगैरे वगैरे. तर माझं कुतूहल जागृत झालं होतं. आणि मग रुईया हायकिंग क्लबचे कुठल्याशा एका हाईकची नोटीस लागली. आणि ते नोव्हेंबरच्या अखेरीचा सुमार असेल, पौर्णिमेच्या रात्री माथेरानच्या जवळ विकटगड किंवा पेपचा किल्ला म्हणून आहे, त्याच्यावरती ती हाईक होती. तर माझ्या मते पहिला अनकन्व्हेन्शनल निर्णय तो होता की जाऊन तर बघू काय होतं. आणि उत्साह होता, लोकांना विचारून कोणाकडून तरी सॅक भाडोत्री घे, बूट कुठले तर नवीन काहीतरी हंटर्स आणलेले, याची सर्व तयारीनिशी मी गेलो. रात्रीची हाईक होती, पौर्णिमा, सुरेख हवा, नोव्हेंबर अखेरीचा मौसम, त्याचं सगळं मजेत झालं. आम्ही वर व्यवस्थित पोचलो. सकाळी खाणं बिणं होऊन आम्ही म्हणजे सूर्योदयाची वाट पाहिली. 2-3 तास वर होतो किल्ल्यावर. आणि खाली उतरायला निघालो आणि नेरळकडे आम्ही उतरून येणार होतो. उतरून यायला लागलो तेव्हा सगळ्यात पुढल्या ग्रुपमध्ये मी होतो. आणि मग जसजसा सूर्य चढायला लागला तसतसा हळूहळू मी पार शेवटी होतो, एक एक करत मागे पडत पडत. आणि मनातल्या मनात मी स्वतःलाच शिव्या देत होतो. कोणी गाढवपणा सांगितलं होतं. मी तोपर्यंत सॅकचे पट्टे काचायला लागले होते, ब्लिस्टर आलेला होता, सगळे म्हणजे आनंदीकडे झालेलं होतं. शिव्या देत होतो स्वतःला की हा गाढवपणा आहे. आणि तंगड्या तोडत एवढं यायचं आणि त्याच्यातून आनंद मिळतो म्हणायचं, काय मूर्खपणा आहे. आणि म्हणून मी कानाला खडा लावला की पुन्हा नाही. म्हणजे हा शेवटचा अनकन्व्हेन्शनल डिसिजन. कसलं काय, 2 आठवड्यांनी राजमाची किल्ल्याच्या हाईकची नोटीस लागली आणि मी गपचूप पुन्हा सॅक भरायला लागलो होतो. पण त्या पहिल्या अनकन्व्हेन्शनल निर्णयाने बऱ्याच गमती जमती घडल्या. कारण इथे एक सांगावंसं वाटतं की म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर शाळेच्या दिवसांमध्ये मी फारसा मैदानी खेळातला वगैरे प्राणी नव्हतो. चुकून थोडाफार व्यायाम करायला लागलो होतो 11वीच्या वर्षामध्ये. 1-2 वर्ष केला. उमा निळकंठ व्यायामशाळा, जुनी नावं आठवतात. पण मैदानी खेळ वगैरे यात नव्हतो. आणि अचानक म्हणजे मला काहीतरी नवीन गवसलं होतं. आणि ज्यांनी मी, आपण ज्याला म्हणतो सुटलो, तशा अर्थाने मी त्या हायकिंगच्या प्रेमात पडलो. आणि तिथून बरंच काही काही घडलं पुढल्या 40-45 वर्षात. निसर्ग हा अशा प्रकारे तुझ्याकडे आला आणि तू निसर्गाकडे गेलास. निसर्गातल्या कोणत्या कोणत्या गोष्टींकडे तू खूप अट्रॅक्ट झालास? एक सांगायचं तर म्हणजे मी जास्त करून गिर्यारोहण, गिरीभ्रमण, रॉक क्लाइम्बिंग या गोष्टी केलेल्या आहेत. पण एक सांगायला हरकत नाही की मी चांगला पक्षी तज्ज्ञ नाही. झाडांची नावं मला ओळखता येत नाहीत, बायकोला येतात. पण या भटकंतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली की आपले 5ही इंद्रिय आणि त्यातून जाणवणाऱ्या गोष्टी आणि त्या देखील एका अनाघात स्वरूपात पोचणे, भेटणे तुम्हाला, हे कुठेतरी ते डोंगराच्या भटकंतीमध्ये घडायला लागलं. आणखीन एक त्याला पदर होता, तो सांगायला हरकत नाही. तो म्हणजे शाळेमध्ये इतिहास आणि भूगोल हे फारसे आवडते विषय कधीच नव्हते. म्हणजे रझिया सुलतानला मिशा काढा किंवा
भूगोलाच्या पुस्तकात कुठेतरी कोळशाच्या खाणी कुठे म्हणून काळ्या टिकल्या लावा, याच्या पलीकडे फारसं कधीच जुळलं नव्हतं. पण त्याच सुमारास म्हणजे 9वी-10वीमध्ये असेल, बाबासाहेब पुरंदरे यांची शिवचरित्रमाला ऐकलेली होती. आणि किल्ल्यांवर जायला लागल्यावरती कुठेतरी राजगडाच्या सदरेवर उभं असताना, अरे महाराज इथे उभे असणार, खाली हे सगळं वैभव दिसत असणार आणि तो किल्ला असा असणार, हे कुठेतरी भूगोल आणि इतिहास एकत्र यायला लागला. आणि तिथे एक वेगळी थरार अनुभवायला मिळाला. तो दोन्ही प्रकारचा होता की आपण त्या उंचीपर्यंत आलेलो आहोत, रात्री देवळात राहिलो, आपला स्वयंपाक केला, पण इतिहास कुठेतरी एका वेगळ्या प्रकारे जिवंतपणे जाणवला. आणि मग त्यातली आणखीन मजा यायला लागली. निसर्गातली विविध रूपं म्हणजे पाऊस असू, वेगवेगळे ऋतू, हे त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा अनेक वेळा जाणं झालं. पण त्या वेगवेगळ्या ऋतूत जाणवलेलं त्या किल्ल्याचं किंवा डोंगराचं रूप हे अतिशय भावणारं असं होतं. पण यातून कुठेही म्हणजे मला एक सांगायला म्हणजे मलाही आश्चर्य वाटतं कधी मागे वळून पाहताना की मला काही म्हणजे तू कवी माणूस आहेस, मला कविता वगैरे झाल्या नाहीत, किंवा मी काही चित्र काढायला लागलो नाही, किंवा सिरियसली पक्षी झाडं याच्याबद्दल शिकणं याच्या फारसा मी मागे गेलो नाही. परंतु ते वरती शिखर दिसतंय आणि ते गाठायचं आहे, ही एक कुठेतरी अखंड असणारी जवळ असणारी उर्मी होती. आणि मग त्याच्यात वाटेत या गोष्टी येतात, त्या कुठेतरी टाळाव्या लागतील, कुठेतरी त्याच्यावर काही अडचणींवर मात करायला लागेल, मार्ग कसा काढायचा. आणि तो एक प्रवास आहे. म्हणजे तुम्ही पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचता. शिखर म्हणजे किल्ल्याला मोठं शिखर नसेल, हो, परंतु सगळ्यात वरच्या टप्प्यावर पोचणे हे एक कुठेतरी अत्यंत आकर्षक असं प्रकरण त्या दिवसांमध्ये गवसलं आणि त्यांनी मोह पाडला. ह्यालाच तू साहस असं म्हणशील का? हो, याचं कारण असं की म्हणजे शब्दच्छल म्हणून नाही, पण साहस आणि धाडस तसे समानार्थी वाटणारे शब्द आहेत, पण बऱ्याच वेळेला त्यांची गल्लत केली जाते. धाडसामध्ये कुठलाच विचार नसतो. काहीतरी वाटलं धाडकन करून टाकलं, याला म्हणजे धाडकन होतं ते धाडस खरंय. पण साहसामध्ये तुम्हाला कुठेतरी जायचं असतं, एक उद्दिष्ट असतं, परंतु तुम्ही काही ना काहीतरी पूर्वतयारी करता. मानसिक असेल, शारीरिक असेल, तुम्ही बरोबर काय नेणार त्या सामानाची जुळवाजुळव असेल, हे सगळं करून मग तुम्ही निघता. आणि तरीही त्या वाटेमध्ये धोके असू शकतात याची जाणीव असते. तर त्याच्या सह केलेलं जे आहे त्याला मी साहस म्हणेन. क्या बात. आणि आजकाल ती गल्लत म्हणजे विशेषतः आज बोलत असताना अक्षरशः 2-3 दिवसापूर्वी कोणीतरी कोकण कड्यावरून जीवच दिला, किंवा सेल्फी काढताना धडपडणारे आणि जीव गमावणारे बरेच ऐकू येतात. तर कुठेतरी ही रेषा फार पुसट झाली असं वाटतं. आणि ज्याच्यामध्ये की हे करत असताना सुरक्षिततेची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे, हे विसरत चाललो आहे. म्हणजे नियोजन सुद्धा त्या साहसाचा एक भाग आहे. हे जसं तुला कळायला लागलं तसं पहिल्या काळातली कुठली मग साहसी मोहीम अजूनपर्यंत लक्षात आहे? मोहिमा सगळ्याच आहेत, 12-1 मोहिमा, परंतु त्या सगळ्या कमी अधिक फरकानं लक्षात आहेत. पण एक यातली एक घडलेला भाग असा की हे जसजसं आवडायला लागलं तसतसं वाचनही या विषयासंदर्भातलं वाढायला लागलं. आणि तेव्हा मला लख्खपणे आठवतं ते क्रिस बॉनिंग्टन, जो ब्राऊन, डॉन विलन्स हे ब्रिटिश गिर्यारोहक, आणि त्यांची बरीच पुस्तकं वाचलेली. बॉनिंग्टननी बरीच लिहिली, त्यामुळे त्यांची बरीच पुस्तकं. परंतु हे वाचत असताना तू आत्ता जे म्हणालंस नियोजन, आणि ते काय धरतीचा विचार करतात आणि ते नियोजन करून मग मोहिमांवर जातात, हे कुठेतरी मनावर ठसलं होतं. नवे मी त्याच्या कुठेतरी प्रेमात पडलो होतो. आता काही कांचनजंगा मोहिमेतली मंडळी समोर बसली आहेत, मग त्यातला एक वेडेपणा असा होता
की आम्ही त्या मोहिमेला 10 टन सामान नेलं होतं हं. कंचनगंगा शिखराच्या पायथ्यापर्यंत. आणि त्यातला जो जेवणाचा भाग होता तो सुमारे 900 का 1000 बॉक्सेसमध्ये पॅक केलेला होता. आणि बॉक्सेस म्हणजे काय, तर प्रत्येक बॉक्स जर फक्त एक बॉक्स उघडली तर 8 जणांचं संपूर्ण दिवसाचं जेवण खाण करता येईल. त्याला 8 मॅन डे पॅक्स असं म्हणतात. आता हे बॉनिंग्टन साहेबाकडून उचललेलं प्रकरण होतं. तर हे जे काही प्लॅनिंगमधले जे काही प्रकार होते किंवा हे त्याचं सखोलपण होतं आणि त्याचबरोबर त्या साहसाला अनुसरून अशा गोष्टी काय काय करायच्या. म्हणजे आम्ही काहीतरी 20 मेनू, म्हणजे आमचं तो जो एक सगळ्या बॉक्सेसची यादी होती त्याला आम्ही भगवद्गीता म्हणायचो. म्हणजे एवढा मोठा ठोकळा झाला होता की जो बरोबर नेला होता बेस कॅम्पपर्यंत की कुठल्या बॉक्समध्ये काय आहे. तर हे जेव्हा म्हणजे सुई देखील विसरता कामा नये या म्हणजे बारकाईनं जेव्हा प्लॅनिंग केलं जातं, म्हणजे साहसामध्ये धोके हे असतात. हो, ते पूर्णपणे तुम्ही कधीच टाळू शकत नाही, नाही तर मजाच जाईल. करेक्ट. मग त्याला साहस का म्हणायचं. अगदी बरोबर. परंतु कुठलाही धोका, कुठलीही अडचण जर आली तर त्याला काहीतरी मार्ग काढण्याची साधनं तुमच्याबरोबर आहेत. आणि मुख्य म्हणजे त्याचा आधी विचार केलेला आहे, नियोजन केलेलं आहे. तर हे जे काही वाचनातून संस्कार मिळाले आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर ते म्हणजे कुठल्याही शिखरावर जायचं, कुठलीही मोहीम, तर त्याच्यामध्ये शारीरिक कष्ट आले, त्यातल्या टेक्निकल डिफिकल्टीज आल्या, हे सगळं आलं. परंतु ते अख्खं मोहिमेचं प्लॅनिंग हे एक वेगळं साहस असतं. आणि स्वच्छ सांगायचं तर मला शिखरावर जाणे किंवा तो प्रयत्न करणे त्याच्या बरोबरीनं ते प्लॅनिंग करणे हे तितकंच आवडायला लागलं होतं. आता दरम्यानच्या काळामध्ये आयुष्याचा एक भाग हा IIT मुंबईमध्ये पोचला होता. आणि इंजिनियर IIT मुंबईमधून आलेला, एका बाजूने कन्व्हेन्शनल दिशासुद्धा खूप खुणावायला लागल्या होत्या. त्यावेळेला तू भविष्याचा काय विचार केलास, कसा केलास? नाही केला. एक 2-4 दिवसापूर्वीच बाबांना 2015 साली ते गेले. हे आत्ता असते तर 100 वर्षाचे असते. त्यांची उन्मेखून आठवण होते. याचं कारण असं की IITला तर गेलो आणि तोपर्यंत माझे निर्णय घेण्याची जी काही प्रक्रिया होती ती मला काय नको याच्यावर आधारित होती. म्हणजे कॉलेजला गेलो, भाषा विषय नकोत, सायन्स, मग मला बेडूक वगैरे फाडायचे नाहीत म्हणून B ग्रुपच्या ऐवजी A ग्रुप, मग A ग्रुपमध्ये VCTI नको, IIT बरं असतं म्हणून IIT. त्याच्यामध्ये मला इलेक्ट्रिकल का पाहिजे होतं मला अजूनही न कळलेला विषय आहे. नाही पण ते मिळालं नाही, ते कानपूरला होतं. पिताजींनी डायरेक्टली सांगितलं इथे काही मिळत असलं तर बघा, नाही तर VCTIला जा. तिथे नेक्स्ट बेस्ट चॉईस होता मेकॅनिकल, म्हणून मी मेकॅनिकल घेतलं. तर आजकाल ज्या प्रमाणात अभ्यास होतो मुलांच्या साठी की यांनी काय करावं आणि काय नाही, तसला काही प्रकार नव्हता. काय करायचं ते बघा आणि एकदा ठरवून टाका, असं स्वच्छ वडिलांची आदेश होता. तर त्यामुळे तसं मेकॅनिकलला पोचलो. मला कितपत कळत होतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे हे, म्हणजे साशंकताच आहे. रुईयातून तिथे पोचलो होतो आणि हायकिंग क्लब माझ्या आधी 1 वर्ष तिथे सुरू झाला होता. त्यामुळे जे मगाशी सुटलो असा शब्द वापरला त्याला एक दुसरं परिमाण होतं, ते म्हणजे पिताजी नावाच्या डेंजर माणसापासून हॉस्टेलमध्ये राहायला गेलो. हा म्हणजे ती घरची शिस्त आणि कडक शिस्तीचा मी बरेच रट्टे खाल्लेले आहेत. मी मॅट्रिकपर्यंत मार्क आणलेला आहे. तर ते अचानक ते म्हणजे बेड्या तुटून पडल्यासारखं झालं होतं आणि मी उधळलो. आणि त्याला महत्त्वाची एक दिशा होती, ती म्हणजे माउंटेनिअरिंग करायचं. त्यामुळे IITच्या दिवसामध्ये कुठलाही वीकेंड मी म्हणजे सपाट प्रदेशात नव्हतोच. आणि तेव्हा तर धमाल असायची, IIT 5 days वीक.
त्यामुळे IIT हायकिंग क्लबची हाईक शनिवारी असायची. तर शनिवारी ती करायची, परतच यायचं नाही. नेरळ, कर्जत वगैरे स्टेशनवरती रात्री झोपायचं, कारण दुसऱ्या दिवशी कुठल्या तरी कॉलेजची हाईक यायची, SIS, रुईया. त्यामुळे ती दुसरी हाईक करायची आणि रविवारी हॉस्टेलला पोचायचं. हे धमाल चाललेली होती. तर या सगळ्या प्रकारात सांगण्याचा मुद्दा असा की हां, म्हणजे मला सगळं व्यवस्थित झालं होतं ना. कॉलेज झालं, आता IITत गेला, इंजिनियर होणार वगैरे वगैरे. पण होणार की नाही याच्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ATKT वगैरे ऐकलेलं असेल ना. हां, तर IITत त्याला समर म्हणतात. याचं कारण 2 सेमिस्टर्स आणि समरच्या सुटीमध्ये विषय क्लिअर करायचे, म्हणून किती समर मिळाले असा एक वाक्प्रचार IITत रूढ होता. आम्ही वीरपुरुष असल्याकारणाने उदंड समर मिळाले. तर त्यामुळे थर्ड इयरच्या अखेरीस परिस्थिती अशी होती की कदाचित गचांडी मिळाली असती. बाबांनी तेव्हा मला सांगितलेलं, म्हणजे बाबांनी काही गोष्टी अशा मोजक्या सांगितल्या आणि त्या कोरल्या गेल्यागत माझ्या लक्षात आहेत. त्यामुळे बाळ्या, ही चांगली डिग्री आहे. 2 वर्ष जरा कष्ट सहन कर, पुरी कर, आणि मग तुला काय हुंदडायचं ते शेपूटवर करून तू वाटेल ते कर. आणि गमतीचा भाग असा की ते मला 6.5 वर्ष लागली हा विषयाला इथं, म्हणजे 5 वर्षाच्या कोर्सला पाया पक्का केला. पण झालो बाबा, इंजिनियर झालो. आणि एक गंमत सांगतो की ते केलं. 82 साली मी डिग्री घ्यायला जाण्याइतकं उजळ माथाच नव्हता. त्यामुळे मी कॉन्व्होकेशनला काही गेलो नव्हतो, त्यामुळे डिग्री मिळालेली नव्हती. आणि मी त्यानंतर स्कॉटलंडला काही गिर्यारोहण आणि या आउटडोअर्समधलं शिक्षण घेऊन परत आलो. आणि त्यांचं लगेच सर्टिफिकेट अत्यंत दिसायला अजिबात काही देखणं वगैरे नाही, म्हणजे अर्धा A4 कागद आणि त्याच्यावर काळ्या अक्षरात लिहिलेलं सर्टिफिकेट होतं. योगायोग असा होता की लिटरली 1 दिवसाच्या फरकाने IITची डिग्री आली आणि ते सर्टिफिकेट आलं. आणि एक आमचे IITतलेच मित्र त्या दिवशी घरी होते. तर मी त्याला म्हटलं की राजा, ती जी डिग्री आहे ना, ती फ्रेम वगैरे करून भिंतीवर लावायची. हे दुसरं आत्ता फाडून टाकलंच तरी चालेल, कारण हे शिक्षण मला हवं होतं म्हणून मी घेतलं आहे. त्या डिग्रीला फारसं महत्त्व नाही. या डिग्रीला महत्त्व आहे ते भिंतीवर. आणि तुम्हाला गंमत वाटेल, परंतु आजही सांगतो की मी काहीही बोललो तरी लोकांचं आपलं एक त्याच्यानंतर पालुपत असतं, IITचे आहेत. अरे काही संबंध आहे का? पण लोकांना त्याचं कौतुक असतं. मग मी सुरुवातीला मला चोरट्यासारखं व्हायचं, शर्मिंद वाटायचं वगैरे वगैरे. मी म्हटलं त्यांना वाटतंय ना, वाटून दे ना, आपलं काय जातंय, चला म्हणून तरी ऐका. नाही, म्हणून आता ना थोडंसं त्या लाख मोलाच्या सर्टिफिकेटकडे येऊ की IITमध्ये एवढे सगळे समर्स चालू असताना स्कॉटलंडच्या विंटरमध्ये तू कसा पोचलास? नाही, त्याची सुरुवात बरीचशी आहे. म्हणजे IITतून बाहेर पडलो त्या सुमारासच झालेली होती. त्या सुमारास आमचा एक अत्यंत आवडता, आता तो गायब झाला, ठाण्यातला अड्डा किंवा नाका होता, तांबे. आणि तिथे हमखास संध्याकाळी डोंगरवेडे मंडळी भेटायची. या विकेंडला काय करतोय, अमुक तमुकेचे सगळे वेगवेगळे भारी प्लॅन्स तिथे चालायचे. तर त्याच नाक्यावरती सुरुवात झालेला असा तो ग्रुप होता की ज्यांच्या डोक्यात हा किडा आला की आपण डोंगरात जातो, आपल्याला बरंच काही मिळतं, साहस अमुक तमुक, हे शाळेतल्या मुलांना मिळालं पाहिजे. आणि तिथे कुठेतरी मुलांसाठी साहस शिबिरं म्हणू आपण किंवा ॲडव्हेंचर कॅम्प्स सुरू करायची कल्पना निघाली. आणि त्याच्यात बरीच मंडळी होती, म्हणजे मुकुंद देवधर, सुनील जोशी, श्रीकांत ओक, वकील साहेब वगैरे, अशी बरीच मंडळी तांबे नाक्यावरची होती. आणि आम्ही तो प्रकार सुरू केला. पहिल्या वर्षी वेगवेगळ्या कॅम्प्समध्ये पर्यंत एकंदर येऊन गेलेली मुलं यांची संख्या 1000च्या पुढे गेली. आणि ते खूप उत्साहवर्धक होतं. म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की असं काही होईल. हे 3 किंवा 4 दिवसाचे शिबिरं किंवा कॅम्प्स असायचे. सिंहगड,
कान्हेरी केव्ज अशा ठिकाणी हे कॅम्प्स भरवले जायचे आणि त्याला एवढा प्रतिसाद हा आश्चर्यकारक होता. आणि तेव्हा कुठेतरी डोक्यात पुन्हा किडा वळवळायला लागला किंवा विचार यायला लागला. आणि त्याला माझ्या संदर्भात तरी हे जे वाचन होतं त्याचा खूप फायदा झाला होता. कारण मला एक पार्श्वभूमी माहिती होती की UK कुठेतरी आउटवर्ड बाउंड नावाचा प्रकार चालतो. शाळेमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज न म्हणता को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणून आउटडोअर्सचा अंतर्भाव केला जातो आणि याच्यासाठी बरंच काही काही केलं जातं आणि त्याचा विशेष उपयोग मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी करून घेतला जातो. ही सगळी पार्श्वभूमी माहिती होती आणि तेव्हा खऱ्या अर्थानं डोक्यात विचार आला की आपल्याला हे फारच अफलातून आहे प्रकार. मुलांसाठी काहीतरी करूया या प्रयत्नातून सुरू झालेला प्रकार तो भयंकर आकर्षक आणि काहीतरी उत्साहित करणारा असा होता. तर आपल्याला जर का काही या क्षेत्रात करायचं असेल तर आपल्याकडे हार्डवेअर आहे, म्हणजे टेक्निकल ज्ञान होतं. कोर्स केलेला होता, बेसिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्स झालेला होता तोपर्यंत आणि एखाद दुसरी मोहीम झालेली होती. तर म्हटलं टेक्निकल ज्ञान आहे पण मुलांच्याबरोबर काय करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा म्हटलं यात आपण पूज्य आहोत किंवा आपल्याला माहिती नाही. तर साधा सोपा मार्ग की हे जिथे चालतं आणि गेली बरीच वर्ष चालतं आहे, हे साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर किंवा त्या सुमारास हे सुरू झालं, तर तिथे जाऊन शिक्षण घेऊन यावं असा वेडा विचार. आणि त्यातून स्कॉटलंड हे प्रकरण उभं राहिलं. मोरे हाऊस कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये 1 वर्षाचा टीचर्स डिप्लोमा केला, म्हणजे ते फाडून टाकता येण्यासारखं सर्टिफिकेट. तिकडे जाताना कोण खूप मजा आली, कसा पोचलास? एक सांगायला हरकत नाही की काहीही करायचं म्हणजे ते गिर्यारोहणातलं शिखर असेल किंवा मला काहीतरी नवीन प्रोजेक्ट करायचा आहे, शेवटच्या घटकेपर्यंत माझं थैथयाट चालू असतो की होणार नाही होणार. पण एक नक्की की मी बऱ्याच अंशी नशीबवान आहे, शेवटच्या घटकेला गोष्टी घडून येतात. म्हणजे आता तू विषयच काढला आहेस आणि तो ठाण्याशी बराच निगडीत आहे. मला या कोर्सला ॲडमिशन मिळाली आहे. मी तेव्हा मॅफकोमध्ये ॲसिस्टंट टेक्निकल मॅनेजर म्हणून नोकरीला होतो. त्यांची कोल्ड स्टोरेजेस सांभाळणे असा प्रकार होता. ही ॲडमिशन मिळाली आणि तो पुढच्या वर्षीच्या कोर्सची ॲडमिशन असते. तर मला 81 ती ॲडमिशन मिळाली, ऑक्टोबर 82 कोर्ससाठी. मार्गारेट थॅचरच्या कृपेनं परदेशी विद्यार्थ्यांना तिप्पट फी भरायला लागायची. तर ते सगळं गोळाबेरीज एकंदरीत विमानाच्या तिकिटासकट ₹1,00,000 खर्च येणार होता 82 साली. ते प्रचंड होते. आणि वडिलांनी 23व्या वर्षी समोर बसवून न रागवता शांतपणे सांगितलेलं होतं की आम्ही ठरवलं होतं की दोन्ही मुलांना ग्रॅज्युएशनपर्यंत शिकवायचं. आपण आता ग्रॅज्युएट झालात तर तुमचा आमचा संबंध तशा अर्थाने संपला. आणि फार महत्त्वाचं आहे, म्हणजे आत्ता आपल्याला ऐकताना त्याची गंमत वाटते, पण बापांनी पोराला समोर बसवणे सांगणे हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे आम्ही तुझ्याकडे म्हातारपणची लाठी वगैरे म्हणून पाहत नाही, पण तू आता इथून पुढे आमच्याकडे सपोर्ट सिस्टीम म्हणून पाहू नकोस. स्वतःच्या पायावर उभं राहणे. त्यानंतर मला आठवतं आहे की काही काही वेळेला सुरुवातीच्या काळात धडपड खूप झाली. गरज पडली तर मी पिताजींकडून कर्ज काढलेलं आहे व्याजासकट आणि फेडलं आहे. पण त्यांनी एक जो म्हणजे स्वतःच्या पायावर किंवा गोष्टी स्वतःच्या हातात घेणे, टेकिंग चार्ज ज्याला काही म्हणतो आपण, ते सुरू झालं होतं. आता हे मोठंच म्हणजे सगळं प्रकरण होतं. ₹1,00,000 आणि काय वाटेल ते प्रॉब्लेम्स येऊ शकतात. RBIचं परमिट लागतं, म्हणजे फॉरेन करन्सी एवढी तिकडे नेण्यासाठी. विजा लागतो, माझा आयुष्यातला पहिला विमान प्रवास. तर त्याबद्दलची जास्त रंजक आठवण आहे ती सांगतो. तर हे सगळं माझं चालू होतं. मी वर्षभर प्रयत्न करत होतो आणि काही फारसं जमलं नव्हतं. ऑगस्ट 2082 आणि एक ह्या
म्हणजे ॲडव्हेंचर कॅम्पची पालकांची मीटिंग होती. जठार आर्किटेक्ट कदाचित काही जणांना आठवत असतील. तर आम्हाला मदत करणारे काही पालक मंडळी होती. त्यात बाबूजी होते, त्यांना बाबूजी म्हणायचो. तर बाबूजींनी त्या मीटिंगच्या आधी मला विचारलं की बाळा, स्कॉटलंडचं काय झालं? हे लंबी चौडी रडकथा मी त्यांना ऐकवली की इतके प्रयत्न केले, एवढी जाड फाईल झाली आहे, पण हातात काही नाही. ते म्हणे तू प्रायव्हेट सोर्सेस ट्राय केलेत का? म्हटलं म्हणजे या मीटिंगमध्येही तू बऱ्याच जणांना ओळखतोस. उदाहरणार्थ तू मला विचारलंस, 1000 रुपये मी सहज देईन. म्हटलं माझं गणित जरा बरं आहे, 100 जणांकडे जायला लागेल. म्हणे आगाऊपणा करू नको, विचारलं आहेस का? म्हटलं नाही बाबा. आणि या मीटिंगमध्ये तू बऱ्याच जणांना ओळखतोस, विचारून पहा. खरं वाटणार नाही, पण तू त्या मीटिंगमध्ये मला 25,000ची प्रॉमिसेस मिळाली. डोनेशन म्हणून तरी किंवा सॉफ्ट लोन जमेल तेव्हा परत कर. आणि झालं ना. मग तिथून जी चावी बसली, पुढल्या 22 दिवसामध्ये ₹1,00,000 उभे राहिले. आयुष्यात पहिल्यांदा काळ्या पैशाचा संबंधही तेव्हा झाला. कारण सगळ्या अमाऊंट्स काही चेकनी मिळालेल्या नव्हत्या. लोकांनी कॅश बिश काढून दिली होती हो. आता माझ्या पुढे प्रश्न होता की ते RBI परमिट लागणार, RBI परमिट लागणार, तर ते पैसे बँकेत पाहिजेत ना. मग एवढा प्रकार केलेला की राजेश बाबा ऐपत आहे ना तुझी, 5,000 दिले तुला कॅश, तर चेक देण्याची दे चेक. असं करून काळ्याचं पांढरं मी तेव्हा करायला शिकलो. तेवढ्यापुरतंच, नंतर नाही लागलं वापरायला, परंतु ते करायला लागलं. तसं करून वगैरे सगळ्या गोष्टी हळूहळू मार्गाला लागत होत्या. सगळ्यात महत्त्वाचा गोंधळ होता म्हणजे पासपोर्ट. कारण आम्ही मॅफकोत, त्यामुळे निमसरकारी ह्याच्यात कामाला होतो, तर सही कुणाची मिळणं शक्य होतं. परंतु ते आमच्या ऑफिसमधल्या एका विद्वान सेक्रेटरी बाईंनी फॉर्म हरवला होता. तर मला आता म्हणजे ऑक्टोबर दिसायला लागला डोळ्यासमोर. तर मी घरी, हे म्हणजे युद्ध चालू असल्यासारखंच वातावरण होतं. तर त्याच्यात पासपोर्टची धावपळ अमुक तमुक चालू होतं. तर घरी प्रकाश परांजपे आले होते. त्यामुळे बाळा काय प्रॉब्लेम काय? म्हटलं जरा पासपोर्टचं लफडं झालं आहे, फॉर्म दे मला. आणि तुम्हाला सांगतो, 8व्या दिवसाला पासपोर्ट घरी होता. हा, ही मंडळी म्हणजे यातली खरी पुण्याई वडिलांची, बाबांचा विद्यार्थी तो. तर ते पासपोर्ट आला. पण आता सगळ्यात लफडं होतं की म्हणजे विजाचं काय? कारण विजासाठी माझ्याकडे सगळ्यात वाईट क्वालिफिकेशन्स होती. इंजिनियर, तरुण आणि अनमॅरिड. लफडंच ना म्हणजे. त्यामुळे सरळ मार्गाने तुला विजा एवढ्या शॉर्ट नोटीसवरून मिळणं शक्यच नाही. म्हटलं काय करायचं काय? ते ठाण्यात एक इंडो ग्लोबल म्हणून आठवत असले तर येवलेकर म्हणून येवलेकर. तर बाबांनी मला त्यांच्याकडे पाठवलं. ते म्हणे तुझी केस जरा विचित्र आहे. म्हटलं अहो मी वर्षभर ऐकत आलो आहे, काहीतरी मार्ग सांगा. तर म्हटलं मला हे असं असं जायचं आहे. त्यांनी विचार वगैरे केला. ते म्हणे, आणि मी प्लॅनिंग असं करत होतो की सोमवारी कोर्स, तर गुरुवारी पोचावं ना, आपल्याला सवय असते 1-2-3 दिवस तरी आधी. आणि ते तुझं काय आहे ते तू बघ. शनिवारी माझा ग्रुप जातो आहे, त्याच्याबरोबर गेलास तर घुसण्याचे चान्सेस वाढतात. म्हटलं तुम्ही माहितगार आणि त्यातले तज्ज्ञ आहात, तुम्ही सांगाल ते करतो. मग ॲलिटालियाचं रिटर्न तिकीट आणि गगनभेदी नावाचं वसंत कानेटकरांचं नाटक होतं. 3 ट्रॅजेडीज एकत्र केलेलं, आणि थोर मंडळी होती त्याच्यात. म्हणजे मधुकर तोरणमल, अश्विनी भावेचं पहिलं नाटक वगैरे वगैरे. तर त्यांच्याबरोबर लोंबकळत म्हणजे मोहन वाघांची ओळख करून दिली येवलेकरांनी माझी. तर त्यांना मी स्पष्ट काय करतोय ते सांगितलं. म्हटलं मी चोरून घुसण्यासाठी तुमच्या ग्रुपबरोबर लोंबकळून येणार आहे. कुठेही काही लफडं झालं तर तुम्ही डिसोन करा. ह्या विमानात भेटला आम्हाला, आमचा काही संबंध नाही. आणि तसा त्यांच्याबरोबर ॲलिटेरिया म्हणजे मुंबई, रोम, लंडन. म्हणजे मला रोमच्या एअरपोर्टवरती भालबा केळकर, लेंगा आणि वरती बंडी अशा वेशात लाईनी नाटकातल्या पाठ करत येरजारा घालत चाललेले मला आठवतात. तसे आम्ही लंडनला पोचलो. लंडनला पोचल्यावर एक पत्र होतं यांच्याकडे महाराष्ट्र मंडळाचं, आणि त्याच्यावरती ती 26 नावं होती म्हणजे नाटकाच्या ग्रुपची.
तर साधं सोपं होतं की 5 काउंटर्सच्या ऐवजी एका काउंटरवर ते पत्र 26 जणांना बाहेर व्हा म्हणून काढायचं ना. नाही, कारकुने सहसा जगात गेलं कुठेही तरी तसेच वागतात. 5ही काउंटर चालू ठेवली त्यांनी. म्हटलं सुटलो. ज्या काउंटरवर पत्र आहे ते मला माहिती होतं कुठल्या काउंटरवर आहे. पण माझं म्हणजे कावळ्यासारखंच लक्ष होतं, मला घुसायचं होतं. तर मी बरोबर ते काउंटर चुकवून दुसरीकडे गेलो. कशासाठी आला आहेत? नाटकात काम करतो आहे. किती दिवस राहणार? 2 आठवडे. हे होस्ट कोण? महाराष्ट्र मंडळ लंडन. रिटर्न तिकीट आहे. ठप्पा. आणि तो ठप्पा मिळाला की 6 महिने तुम्हाला राहता येतं. शंका आली तर ते दुसऱ्या पावली तुम्हाला परत पाठवू शकतात. तर माझं काम झालं होतं. मी अक्षरशः धावत बाहेर पडलो. म्हटलं न जाणू कोणी तिच्या आयला यादी मोजली आणि 27 गेले तर लक्षात येऊ नये. आणि असा मी ब्रिटनमध्ये घुसलेलो होतो. या मंडळींवर त्या मला अजून आठवते, त्या नाटकाच्या ग्रुपमध्ये कोणतरी लिमयबाई होत्या आणि त्या म्हणायची, अरे जरा मोठा असतास तर नवरा म्हणून खपावला असता. त्यांच्याशी अर्थात ओळखी मस्त झालेल्या होत्या. त्या मुंबई रोम लंडन असा प्रवास. पण घुसलो ते आता. हां, हे एक वेगळ्या प्रकारचं साहसच झालं. तू जेव्हा हे शिक्षण घेऊन आलास, प्रशिक्षण घेऊन आलास आणि ही रानफुल हे त्या ॲक्टिव्हिटीजचं तुमच्या नाव होतं, बरोबर. आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढच्या टप्प्याकडे म्हणून येऊया. उद्योजक म्हणून या तऱ्हेचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांबरोबरचं तू केलं होतंस, पण उद्योजक म्हणून करायचं ते विविध कंपन्यांना द्यायचं आणि त्याची कंपनी तयार करायची, असं प्रशिक्षण देणारी ही सगळी कल्पना कशी झाली? तर म्हणजे पूर्वी शाळेत आपण निबंध लिहायचो ना, मोठेपणी काय व्हायचं आहे, मग इंजिन गार्ड व्हायचं आहे, वैमानिक व्हायचं आहे वगैरे वगैरे. तर तसं काही हे ठरलेलं नव्हतं. हे त्या टप्प्यावरती वेगवेगळे मार्ग शोधत जाताना सापडलेली गोष्ट आहे. म्हणजे उद्योजक व्हायचं वगैरे, म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर मध्यमवर्गीय शिक्षकाचं घर, त्यामुळे जे काही संस्कार व्हायचे ते झालेले, कर्ज हे पाप इत्यादी. त्यामुळे उद्योगाचे संस्कार किंवा बिझनेस माइंडेडनेस हा घरून मिळालेला नाही. म्हणजे नव्हतंच ते. तर झालं असं की स्कॉटलंड झालं आणि महत्त्वाची गरज अशी होती की त्या म्हणजे लाखभर रुपये हे काही डोनेशन म्हणून मिळाले नव्हते. त्यातले सुमारे 80,000 हे सॉफ्ट लोन म्हणून मिळालं होतं. तर त्या काळात सोपा मार्ग आणि सुदैवाने पुन्हा इंजिनिअरिंग सर्टिफिकेट मदतीस आलं. कुठेतरी मध्यपूर्वेत पाट्या टाकायच्या, पैसे कमवायचे, ते कर्ज फेडायचं, पुन्हा म्हणजे मी मोकळा. या उद्देशाने मी सौदी अरेबियात 1 वर्ष नोकरी केली. पण त्यानंतर पुन्हा आणखीन एक म्हणजे इंटरेस्टिंग वळण मिळालं. ते असं की वर्षभर भीषण तापमान, नावडतं काम, त्या पोर्टा केबिनमध्ये राहायचं. म्हणजे आम्ही 7 इंजिनियर एका पोर्टा केबिनमध्ये राहायचो. अशी ती सगळी भीषण व्यवस्था होती. तर ते सगळं केल्यानंतर बेसिक विचार असा होता की झालं, कर्ज भेटलं, 2 पैसे गंगाजळी गाठीशी आहे, आता जरा थोडंसं बागडून मग परत जाऊया. तर म्हणून सरळ भारतात न येता मी लंडनला गेलो. 2 महिने युरोपामध्ये हिच हायकिंग, अंगठा दाखवत प्रवास करणे, अतिशय कमी पैशामध्ये खूप भटकणे, असं 2 महिने केलं. पुन्हा लंडनला गेलो, म्हणजे पुन्हा UKला गेलो परत येण्यापूर्वी. तर हे जे 2 UKच्या व्हिजिट्स झाल्या, तेव्हा आमची काही जुनी मित्रमंडळी नवीन उद्योग सुरू करण्याच्या उंबरठ्यावर होते. आणि तो उद्योग म्हणजे काय की ब्रिटिश ग्रुप्सना हिमालयात घेऊन यायचं. आणि मी असं म्हणजे अगदी योग्य वेळेला योग्य ठिकाणी पोचलेला माणूस होतो, कारण माझ्याकडे हिमालयातला अनुभव होता. मी UKमध्ये शिकलेलो होतो, त्यामुळे पाश्चिमात्य चालीरीती किंवा त्या वातावरणाशी ओळख होती.
तर त्यांनी मला म्हणजे मी पहिल्यांदाच गेलो तेव्हाच विचारलं की काय जॉईन व्हायचं आहे का, म्हणजे एक डायरेक्टर किंवा एक पार्टनर म्हणून तू भारतात, आम्ही 4 जण इथे. मी युरोपात जाऊन आलो, मला थोडासा विचार करायलाही वेळ मिळाला. आणि एक सांगायचं तर माझ्या पुढे काही असं म्हणजे फार मोठं स्वप्न किंवा मला अमकं करायचं आहे असं काहीही नव्हतं. आणि अचानक ही संधी समोर आली. मी म्हटलं हो. मी परत दुसऱ्या ट्रिपला जेव्हा भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं की होतं. वंडरफुल. मग त्या वर्षी 85 साली पहिली आमची हाय प्लेसची ट्रिप झाली. पण याच्यात म्हणजे एक के ऊपर एक फ्री म्हणतात तसं एक प्रकरण झालं. ते म्हणजे दरवर्षी मी 3-1 महिने मार्केटिंगला मदत करण्यासाठी म्हणून तिथे जाऊन बसायचो. 7 नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात. या 4 ब्रिटिश पार्टनर्सपैकी दोघांकडे तू जो आत्ता विषय काढलास की साहस, निसर्ग याचा वापर करून मॅनेजमेंट डेव्हलपमेंट करता येते, त्याला आउटडोअर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट असं म्हणतात. तर त्याचा अनुभव असलेले हे 2 मेंबर्स होते 4तले. आणि मी तिथे 3 महिने असताना आधीमध्ये त्यांचे प्रोग्राम्स चालू असायचे. म्हणून बाळे बसून काय करतो चल. आणि सुदैवाने माझ्याकडे तिथेच शिक्षण घेतल्या कारणाने तिथली सगळी सर्टिफिकेट्स होती. म्हणजे सांगण्याचं कारण असं की जो प्रकार आपल्याकडे अजून स्टँडर्डाईज झालेला नाही, तिथल्या इन्शुरन्ससाठी ती रिक्वायरमेंट असते. त्याच्याशिवाय तुम्ही काम करू शकत नाही. तुम्ही कितीही थोर माउंटेनियर असा, काहीही असा, परंतु त्या कोर्सेसवर काम करायचं असेल तर इन्शुरन्स कव्हरसाठी तुमच्याकडे प्रॉपर सर्टिफिकेशन्स लागतात. ती माझ्याकडे सगळी होती. म्हणजे चल असं करून ती सुरुवात झाली आणि त्या कोर्सेसवर काम करायला लागलो. तिथे मला या कोर्सेसबद्दल किंवा हे तंत्र पुढच्या 3-4 वर्षात नीटपणाने शिकता आलं. 89 साली पहिल्यांदा आम्ही अशा धर्तीचा प्रोग्राम भारत पेट्रोलियमसाठी केला. ती गंमत म्हणजे काय, त्यांच्या HR मॅनेजरची पोरं आमच्या ॲडव्हेंचर कॅम्पला येऊन गेली होती. त्याला चांगली ओळख होती त्याची झालेली. झूला तेव्हा त्यांचं ट्रेनिंग सेंटर होतं. तर तो म्हणे आमच्याकडे असं गेले 2 वर्ष आम्ही याच्याबद्दल वाचन केलं आहे, आम्हाला असा लिडरशिप प्रोग्राम करायचा आहे आणि आम्हाला माहिती आहे तू हे प्रोग्राम बाहेर केलेले आहेत, तू आमच्यासाठी इथे हा प्रोग्राम करणार का. तर तशी संधी समोरून आली आणि आम्ही पहिला प्रोग्राम केला. ब्रिटिश कंपनीमध्ये 5 पार्टनर्स म्हणजे माझ्यासकट, परंतु जे काही पार्टनरशिप फर्ममध्ये व्हायचं ते झालं 4-5 वर्षांनी. साधारणतः 91ला मी त्याच्यातून बाहेर पडलो. परंतु 89चा पहिला जेव्हा प्रोग्राम झाला तेव्हापासून मृणाल बरोबर होती. आणि आमचे प्रोग्राम्स हळूहळू 2चे 3, 3चे 5 असं ते वाढत होतं. आणि जेव्हा UK संबंध संपला तेव्हा मी फक्त ह्या धर्तीचे प्रोग्राम करायला लागलो. आणि मग तो एक मोठा गेल्या 30-32 वर्षांचा प्रवास. सुरुवात मी जसं म्हटलं तसं वर्षात 2-3 प्रोग्राम अशी झाली. परंतु आता आम्ही सुमारे कोविडनंतर पुन्हा आम्ही सुमारे 700 प्रोग्राम वर्षामध्ये अशा लेवलला पोचलेले आहोत. हे करताना आपल्या स्वतःचं ट्रेनिंग सेंटर असावं, म्हणजे परिसर असावा, ही कल्पना कधी आली आणि गरुड माचीची डेव्हलपमेंट कशी झाली? एक सांगू, हे कुठून आलं हे जरा शोध घ्यावा लागेल. परंतु त्याचं एक मूळ तरी मला जाणवतं. ते 9वी शाळेत असताना MHमध्ये होतो आणि वार्षिक परीक्षेत नंबर 31वा गेला. घरी प्रगती पुस्तक आणि सही आणि त्यानंतर पुढील समारंभ. तरी प्रचंड मानसिक तयारी वगैरे करून गेलो. आम्हाला खात्री होती की म्हणजे आज मार्क खायचा आहे. तर पिताजींनी म्हणजे काय अँटी क्लायमॅक्स झाल्यागत परिस्थिती होती. त्यांनी गपचूप सही केली आणि ते फक्त एक गोष्ट मला म्हणाले की बाळ्या, आयुष्यात काही व्हायचं असेल तर ते नंबरमधले 3 काढून टाकता आले तर बघा, एवढंच. तर मी म्हणजे काय मानसिक तयारीने गेलो होतो आणि म्हणजे फुसकच निघालं ना. पण म्हणून कदाचित ते मनावर कोरलं गेलं की एक्सलन्सचा कुठेतरी ध्यास
तर एक्सलन्स आणि दुसरा भाग असा की एस्थेटिक सेन्स कुठून आला ते पुन्हा मला माहिती नाही. म्हणजे मी कुठल्याही फाईन आर्ट्समध्ये मला ओ का ठो कळत नाही. मी धोंडा आहे त्या बाबतीत. म्हणजे गाणं ऐकायला आवडतं परंतु कळतं काही नाही. परंतु तो एक एस्थेटिक सेन्स कुठेतरी रुजलेला आहे. तर त्याच्यातून तू जे आत्ता विचारलंस की हे गरुडमाची असावं, ट्रेनिंग सेंटर आपलं असावं, हे मला बऱ्याचदा म्हणजे हरिश्चंद्रगडावरती वाट चुकल्यानंतर पावसाळ्यात विशेषतः ढगामध्ये तुम्ही असता आणि आधीमध्ये वारा येतो, ढग दूर होतात, तुम्हाला वाट दिसते, तुम्ही पुन्हा चालायला लागता आणि शेवटी तुम्ही हरिश्चंद्रेश्वराच्या देवळात पोचता. तशी ही वेगवेगळी स्वप्न वेगवेगळ्या वेळेला कदाचित त्या एक्सलन्स आणि एस्थेटिक सेन्समधून दिसत गेली. हे काही पडलेलं असं स्वप्न नव्हतं की आपल्याला पुढे जाऊन ट्रेनिंग सेंटर करायचं आहे किंवा गरुडमाचीसारखी. हे देखील हळूहळू ते धुक्यातून किंवा ढगातून अरेच्छा असंही करता येईल, इथेही वाट दिसते, याच्यातून ते उभं राहिलं. म्हणजे सुरुवातीचं सेंटर होतं त्याच्यात जेमतेम 8-40 एक 40-50 जणांची राहण्याची सोय होती. ते वाढता वाढता हळू आता 200 जणं राहू शकतात. सुमारे 50-55 एकरावरती ते सेंटर आहे. तर या गोष्टी हळूहळू वाढत गेलेल्या आहेत. एका अर्थाने ती ऑर्गॅनिक ग्रोथ आहे. म्हणजे मला आजकाल जेव्हा मी वेगवेगळ्या कंपन्या आणि यांच्या प्रोग्राम्सवरती की आता इतके टक्के झाले तर आता पुढल्या वर्षी XXX ग्रोथ पाहिजे वगैरे वगैरे, हे मला म्हणजे फार कृत्रिम वाटतं, म्हणजे झेपत नाही. पण आमची जी काही वाढ झालेली आहे ती बरीचशी ऑर्गॅनिक ग्रोथ आहे. आणि ती होत असताना त्याचा एक फायदा नक्की, की करोनातही आम्ही व्यवस्थितपणे टिकून राहिलो. किंवा मध्ये 2008च्या सुमारास स्लंप आला होता तेव्हा, तर ती ऑर्गॅनिक ग्रोथ असल्याकारणाने आम्ही धाडकन कोसळलो नाही. हे जे आहे ते ह्या ज्या कंपन्या धाड 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 उड्या मारत जातात त्यांना जो धोका संभवतो तो बऱ्याच वेळेला आमच्या संदर्भात टळलेला आहे. याचं कारण ती हळूहळू ग्रोथ होत गेलेली आहे, तिचा पाया पक्का होत गेलेला आहे आणि त्याच्यातून ही वाढ होत गेली असं मी मागे वळून पाहताना म्हणेन. आणि दुसरं मला असं वाटतं की त्यामधला जो एक मिशनचा टच किंवा एक कौटुंबिक टच, ही जरी एका बाजूने कंपनी असली आणि हा जरी उद्योग असला तरीसुद्धा तोही कुठं न जाऊ देण्याचा प्रयत्न तुमच्याकडून सतत होताना दिसला. खास करून मी कोविडच्या काळाकडे येतो. मला वाटतं त्या काळातले अनुभव खूप त्रासदायक होते, पण एका बाजूने उद्योजकतेचा कस लावणारे सुद्धा होते. एक भाग असा आहे की म्हणजे बऱ्याच वेळेला कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन्समध्ये आमची एक फॅमिली आहे वगैरे म्हणतात ना, तेव्हा मी जरा म्हणजे बारकाईने त्यांच्याकडे बघायला लागतो की खरंच आहे का खोटं बोलतो आहे. परंतु हाय प्लेसेसच्या संदर्भात जी वाढ झालेली आहे ती एखाद्या फॅमिलीसारखी झालेली आहे आणि हे सांगताना मला अभिमान वाटतो. याचं कारण ती माणसं, त्या जागा, म्हणजे सिंहगडावरती आमच्याकडे MTDCचं गेस्ट हाऊस होतं किंवा लोकमान्य टिळकांचा बंगला होता, त्यानंतर गरुडमाची झाली, या सगळ्या जागा, नंतर त्या संस्थेत असणारी माणसं, हे सगळे एखाद्या छोट्या कुटुंबासारखं हळूहळू वाढत गेलेलं प्रकरण आहे. आणि त्यात एक भाग असा की आजही सांगायला आनंद वाटतो किंवा अभिमान वाटतो तो असा की टीम मोठी झाली आहे, पण कोणाच्या तरी घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे तर मी असं म्हणेन की हाय प्लेसेसमध्ये ते फारसं लपून राहत नाही. हे पटकन कळतं, त्याच्यावर काहीतरी केलं जातं. परंतु हा जो काही भाग आहे त्यामुळे माणसं माणसाला धरून राहतात. त्यामुळे त्याचं एका अर्थाने आजकाल आपण जे कॉर्पोरेटायझेशन नावाचा शब्द ऐकतो तसं कधी फार झालं नाही आणि त्याचा आनंद आहे. हो, आणि कोविडच्या काळामध्ये तुम्ही 25 माणसं तिथे परमनंट राहायला होती त्या 2-2.25 वर्षाच्या काळात. आणि त्याची गरज अशी होती की कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये तुम्ही टाळं लावलं की पुढल्या 3-1 महिन्यात त्याची वाट लागते. पण ही माणसं तिथे घरदार सोडून एका अर्थाने बरं होतं की कोविडपासून दूर होते, परंतु त्यांचं सगळं जेवण खाण अमुक तमुक आणि उत्पन्न काही नाही. धंद्याच्या दृष्टीने ते गळक्या हौदाची गणितं होती ना आपल्याला,
तर या हौदात पडणारा नळच नव्हता ना, सगळेच गळके नळ. पण ते 2 वर्ष काढणे आणि कर्ज काढून ते सांभाळणे हे गरजेचं होतं. कारण त्यानंतर लगेच सुरू करता आल्या गोष्टी. कारण एका अर्थाने कोविड संपल्यानंतर या बऱ्याच उद्योगांना अचानक चालना मिळाली की नाही आता बाहेर पडायचं आहे. त्याचा फायदा योग्य लगेच फायदा घेता घेता आला. आला. कारण सगळ्या सिस्टीम जागच्या जागी होत्या हम्म. आणि हे शक्य झालं. कारण हे बिझनेस स्ट्रॅटेजीपेक्षा त्याला एक दुसरा जो भावनिक पदर होता ना, तो मला वाटतं मला आजही महत्त्वाचा वाटतो. हम्म. कारण त्यामुळे माणसं एकमेकांना बांधलेली आहेत, मारामाऱ्या होतात, सगळं काही होतं. हम्म. म्हणजे मला एवढेच का आणि त्याला तेवढेच का, सगळ्या गोष्टी होतात. परंतु ते विकोपाला नाही जात. हम्म. आणि याच्यामध्ये जे आपल्या म्हणजे आजी आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी, जुन्या मोठ्या घरांमध्ये जे असायचं, तशा धर्तीचं आजही चालतं. हम्म. हे एक मला वाटतं हाय प्लेसेसचं वैशिष्ट्य आहे. आता थोडं लेखनाकडे येऊया. खास करून कादंबरी लेखनाकडे, कारण त्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांना वाचक म्हणून सुद्धा जास्त इंटरेस्ट आहे. कादंबरी म्हणजे एक शिवधनुष्य. कादंबरी म्हणजे त्याचा आवाका, त्याचा पसारा आणि त्याच्यामध्ये योजकता पण पाहिजे एका बाजूने, की जी तू म्हणाला साहसामध्येही नियोजन, आणि आता उद्योजक झाल्यावरती ही जे नियोजन शिकला असशील ते सगळं. गिर्यारोहकाचं एक्सप्लोरेशन पण पाहिजे त्या थीममध्ये. आणि या सगळ्याच्या बरोबर एका बाजूने गोष्टी एकत्र आणण्याचं तंत्र, दुसऱ्या बाजूनं एक प्रतिभा की जे कोणी बघितलेलं नाही ते पाहणं. तर पहिली कादंबरी, हां, तिची कल्पना, हां, आणि पुढचं सगळं हे सांग. एकीकडे म्हणजे मी काही वाचलेलं असेल आणि काही मला शिव्या द्यायच्या असतील तर ते जास्त याला जातात. याचं कारण यांनी मला कान धरून लिहायला लावलं. नाही, प्रामाणिकपणे सांगायचं तर म्हणजे IIT आणि त्याच्यानंतरच्या दिवसांमध्ये हा मागे लागला होता की बाळ्या तू एवढा भटकला आहेस तर तू लिहित का नाही. लिहिणं वगैरे आपला प्रांत नाही. पण यांनी पिच्छा सोडला नाही आणि म्हणलं तू 1-2-3 छोटे लेख तर लिहि, मग आपण काय करायचं बघू. आणि मी तसे काहीतरी मला वाटतं 3-1 लेख लिहिले आणि हा मला घेऊन गेला ना निखिल वागळेकडे महानगर. आणि निखिल वागळेने वाचल्यानंतर म्हणाल मस्त आहे, आपण कॉलम सुरू करू. माझ्या पोटात गोळा. म्हणजे चायला कॉलम म्हणजे दर आठवड्याला लिहायला लागणार. म्हटलं अहो म्हणजे ऑल्टरनेट वीकला म्हणजे असं नाही कॉलम करता येत का. म्हणजे तसं करता येईल. पण मला वाटतं गुरुवार होता ऑल्टरनेट गुरुवार, त्या गुरुवारी धुंद स्वच्छंद म्हणून कॉलम यायचा. परंतु तू कादंबरी असा जो शब्द अधोरेखित केलास ते एका अर्थानं नैमित्तिक लेखन होतं. म्हणजे त्याला मी काही ललित लेखन म्हणणार नाही. तर तेव्हा तरी मनामध्ये एक धास्ती होती की ललित लेखन आपला प्रांत नाही. आणि तसं चालू असताना 2005च्या सुमारास कधीतरी एक गोष्ट लिहिली आणि ती बऱ्यापैकी लोकांना आवडली, गाजली. एका खिडकीची गोष्ट म्हणून. तेव्हा कुठेतरी या विचारांनी उभारी घेतली. पण याला एक महत्त्वाचं कारण आणखीन एक असं होतं की MH IITपर्यंत मराठी वाचन चांगलं होतं. मराठी भाषा बरी होती, चांगले मार्क असं होतं. आणि याला बऱ्याच म्हणजे शाळेतल्या शिक्षकांचा हातभार खूप होता किंवा प्रोत्साहन. घरी इंग्लिशचे क्लासेस चालायचे, त्यामुळे चांगलं इंग्लिश कानावरून गेलेलं होतं. परंतु माझ्या आळशीपणामुळे माझं इंग्लिश वाचन यथातथाच होतं. IITत गेल्यानंतर तो एक भाग घडला की इंग्रजी माध्यम अंगावर कोसळलं. म्हणजे सुरुवातीला ते कोसळलंच होतं. हे सुधारायचंच नाही की हे सगळे काय पॅ बोलतात, आपल्याला पत्ताही लागत नाही. म्हणजे तेव्हा असे जे की आम्ही विद्वान होतो त्यांना घाटी म्हणायचं असं एक स्टँडर्ड पद्धत होती. तर ते म्हणून छितू व्हायची आमची किंवा टिंगल केली जायची. 3-1 महिन्यामध्ये जरा अंदाज आल्यानंतर IITचा आम्ही जरा टगे झालो आणि मग त्यांना वेस्टर्न घाट्स म्हणायला लागलो.
म्हणजे इतपत प्रगती होती. परंतु एक त्याचा फायदा असा झाला की इंग्रजी वाचन वाढलं आणि त्या काळात आवडलेला जो जॉनर होता तो थ्रिलर असा होता, थरार. आणि मग त्याच्यामध्ये बरीच मंडळी म्हणजे फ्रेडरिक फॉसेटपासून रॉबर्ट लुडलूम, डॅन ब्राऊन, बरीच मंडळी, ॲलिस्टर मॅकलिन, ते हे सगळं आवडायला लागलं होतं. तर तेव्हा एक आश्चर्य वाटायचं की ही मंडळी एवढा मोठा कॅनव्हास म्हणजे स्थलकालाचा, ही कादंबरी जगभर फिरते, 80 वर्षाचा कालखंड आणि त्याच्यावरती कथानक, त्याच्यातली पात्र, आणि तरीही कादंबरीचा वेग कुठे मंदावत नाही आणि तो तुमची पकड घेऊ शकतो. ह्याच्याबद्दल आश्चर्य वाटायचं. कुठेतरी एक सुप्त असूया असणार की चायला यांना कसं जमतं. आणि मग त्याचा उपप्रश्न असा होता की आपल्याला जमेल का. तर त्यांनी कुठेतरी हे गोष्टीचं प्रकरण झाल्यानंतर डोकं वर काढलं की हे कदाचित ट्राय करून बघायला हरकत नाही. आणि मग पहिल्या कादंबरीच्या वेळेला लॉक ग्रिफिन असं त्या कादंबरीचं नाव. आणि मग तेव्हा आलेला विचार डोक्यात असा होता की भारताच्या इतिहासातली, नजीकच्या भूतकाळातली एखादीची थरारक कुठली गोष्ट आहे का. राजीव गांधींची हत्या 91 सालातली. आणि त्याचा अभ्यास करायला लागल्यानंतर एक डोक्यात विचार, वेडा विचार, की आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे काय LTTEने मारलं, असं साधं सोपं आपल्याला माहिती असलेला इतिहास. तर म्हटलं याच्यात काहीतरी जर एक ट्विस्ट आणला तर काय होईल. याच्यामध्ये अमेरिकेतल्या एका खतरनाक एजन्सीचा हात आहे असं म्हटलं समजा असलं तर. आणि मग तिथून खरा त्या कादंबरीचा प्रवास सुरू झाला. म्हणजे कादंबरीतली पात्रंसुद्धा तेव्हा नव्हती. हा विचार जेव्हा डोक्यात आला तेव्हा हळूहळू त्या पात्रांनी जन्म घेतला आणि तो प्रवास सुरू झाला. तर हे करत असताना तू 2-3 गोष्टी म्हणालास, नियोजन, अज्ञाताचा शोध, एक्सप्लोरेशन, हे सगळे आवडते विषय. आणि एक नक्की की त्या शोधाला बाहेर पडल्यानंतर एवढंच फक्त पाहिजे असा माझा अट्टहास सहसा नसतो. गमतीने उपमा वापरतो की मी स्पंजासारखा बाहेर जातो, काय मिळेल ते शोषून यायचं, काय वापरता येईल ते नंतर बघू. आणि एक त्याला मी याच्यावर मध्ये कधीतरी विचार करत असताना जाणवलेली गोष्ट अशी की कुतूहल किंवा चौकसपणा हा आहे माझ्याकडे आणि त्याचा खूप उपयोग झालेला आहे. कारण साधं जेवायला गेलं किंवा चहा प्यायला गेलं तरी उगाचच त्याचं नाव विचार, कुठला विचार, इथपासून ते कुतूहल किंवा चौकसपणा सुरू होतो. परंतु विविध ठिकाणी गेलेलं असताना मी जे काही ऐकलेल्या गोष्टी आहेत ते एखाद्या स्पंजाप्रमाणे टिपून घेतलेलं असल्याकारणाने एक सांगतो की मी IITत उनाड विद्यार्थी होतो, कबूल. परंतु कादंबरीच्या निमित्ताने सुमारे कादंबरीला 5 वर्ष लागली. 2007 कल्पना आली, 2012 साली लॉक ग्रिफिन आली. तर 5-1 वर्ष त्यातलं एक सुमारे 4-4.5 वर्ष अभ्यास आणि 1 वर्षभर लेखन असा तो कालखंड आहे. तर मी गमतीनं असंही म्हणतो की मला दर कादंबरीला एक BTech डिग्री द्यायला पाहिजे, कारण 5 वर्ष. पण तेवढा अभ्यास, म्हणजे विषय आवडता असला की अभ्यास होतो, हे एक महत्त्वाची गोष्ट. आणि त्याच्यात मग जी भटकंती करायला लागली, वेगवेगळी ठिकाणं पाहणे, वेगवेगळे संदर्भ जोडणे, आणि त्याच्यासाठी म्हणजे बऱ्याच वेळेला माझ्या आईनी जास्त हे भोगलेलं आहे की काय हो, एक सीट फुकट घालवली, IIT पुढे इंजिनिअरिंग केलं नाही वगैरे. पण मला एक सांगतो, शिकलेलं कुठे फुकट जात नाही. आणि त्याचा वारंवार अनुभव मला लिहित असताना आलेला आहे की हे कसं घडत असेल, का घडत असेल, हे जे काही प्रश्न विचारायची जी काही सवय आहे ती नक्की IITनं दिलेली आहे. की बेसिक्सकडे जाणं, आणि ते गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी उलगडायला सहजपणे लागतात किंवा वेगवेगळी कनेक्शन्स दिसायला लागतात. एक थोडंसं माहिती नाही विषयांतर आहे का नाही, गप्पा आहेत त्यामुळे चालेल. यातच काल एक रेवदंड्याला बोटींची शर्यत होती, ती पाहायला गेलो होतो. 10-12 वर्षापूर्वी हे मला सापडलं आणि आम्ही एक लोकांसाठी, आमच्या मित्रमंडळींसाठी त्याची ट्रिप नेली होती. तर त्याच्यात एक गोगटे म्हणून प्रोफेसर आर्किओलॉजीचे
म्हणजे आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे डेक्कन कॉलेजचे, त्यांना आम्ही मुद्दाम बरोबर घेऊन गेलो होतो. आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी म्हणजे रेवदंडा, चौल याच्या संदर्भात दाखवल्या, सांगितल्या. त्यांनी काही तिथे उत्खननं केलेली होती. तर गमतीचा भाग असा की चौल याचे वेगवेगळे उल्लेख इतिहासात सापडतात. म्हणजे चौल, चेऊल, टिमिवला वगैरे वगैरे अशी विचित्र नावं त्या चौलची रूपांतर किंवा अपभ्रंश आहेत. उदाहरणार्थ एलिफंटा केव्समधल्या शिलालेखात चौलचा उल्लेख आहे. बरं. तर 2-2,500 वर्ष जुनं असं ते गाव आणि ते अतिशय महत्त्वाचं पश्चिम किनाऱ्यावरचं बंदर. म्हणजे मी इतर संदर्भांमध्ये असं वाचलेलं आहे की तिथल्या शीतलादेवी मंदिराच्या पायऱ्यांना गलबतं लागायची. आज जर जाऊन तुम्ही बघितलं तर तिथे आजूबाजूला चहूबाजूला जमीन आहे. गलबतं कुठून येणार, काय होणार? तर हा मला एक खुटखुटणारा पडलेला प्रश्न बरेच दिवस होता. हे गोगटे मास्तरांनी पटकन त्याच्यावर उजेड टाकला. रेवदंडा आणि चौल याच्यामध्ये एक पट्टा असा आहे की जो असा मुरमाड असल्यासारखं वाटतं, फारसं काही तिथे उगवत नाही. तर रेवदंडा हे पूर्वीच्या काळी बेट होतं. बरं. दक्षिण उत्तर, आणि त्या बेटाच्या मागच्या बाजूला छान डीप खाडी होती आणि त्या खाडीच्या काठावर चौल होतं. त्यामुळे ते सुरक्षित बंदर. रेवदंडा पश्चिमेला आणि त्या बेटाच्या आडोशानं हे बंदर, त्यामुळे अतिशय लोकप्रिय किंवा अतिशय वापरात असलेलं असं ते बंदर. पुढे ती खाडी वेगवेगळ्या कारणांनी बुजली म्हणून शीतलादेवीचं मंदिर हे जमिनीवर आलं. हे खाडीचं पाणी संपलं. तर याला तो जो मधला भरलेला भाग असतो ते माती किंवा ती वाळू चांगली असायला काही हरकत नाही, परंतु ती खारट असते आणि या कारणाने तिथे फारसं काहीही उगवत नाही. अतिशय खुरटी झुडपं, किरकोळ गवत, त्याला मडफ्लॅट्स म्हणतात. तर ते मडफ्लॅट्स त्यांनी दाखवून, त्यांनी चक्क जागेवर उभं राहून दाखवलं. म्हणजे दोन्हीकडे बघा, तिकडे चौलचं काठ दिसतो, इकडे रेवदंड्याच्या किल्ल्याची भिंत, मध्ये हा पट्टा आहे म्हणे, आणि तो जवळजवळ नागावपर्यंत जातो. गमतीचा भाग असा की म्हणजे आज मुद्दाम सांगण्याचं हे कारण की हे शोधकतेनं बाहेर पडलं की विश्वस्त कादंबरीमध्ये शूरपारक बंदराचा उल्लेख आहे. हो हो. आणि शूरपारक म्हणजे माहिती असल्यास नाला सोपारापैकी सोपारा. नाळा आणि सोपारा अशी 2 वेगवेगळी गावं आहेत. तर ते बघायला मी गेलो होतो. तर एक स्थानिक बरोबर होता. तर बराच वेळ मी 3-4 तास भटकलो. निघायची वेळ आली, म्हणजे मला पुढे गुजरातला जायचं होतं. तर तो म्हणला, नाही नाही साहेब, आपण एक इथे छोटीशी टेकडी आहे म्हणे, हिरा डोंगर, तर तिथे जाऊया. म्हटलं चल बाबा. आम्ही त्या हिरा डोंगरावर गेलो. तिथे एक मंदिर आहे आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ख्रिश्चन माणसांनी बनवलेली लाकडातली मूर्ती तिथे आहे. आणि तिथे बसलो होतो आणि तो काय काय सांगत होता, गोष्टी दाखवत होता. आम्ही त्यावेळेच्या बाहेर बसलो होतो आणि खालती सोपारा उजवीकडे दिसतं, डावीकडे नाळा आणि 2-3 गावं आहेत. आणि वरून बघत असताना अचानक माझ्या डोक्यात ते फ्लॅश झालं की आयला मध्ये मडफ्लॅट्स असावेत. आणि शूरपारक हे सोपारा बंदराचं पूर्वीचं नाव. ते पुन्हा 2-2,500 वर्ष जुनं अतिशय महत्त्वाचं बंदर. आणि पुन्हा तोच प्रश्न की जी येणार कशा बोटी, त्या आत आहे, जमिनीवर आहे. तर तिथे पुन्हा मडफ्लॅट्स आहेत. त्याच्या उत्तरेला वैतरणा आहे, तोंडावर अर्नाळा किल्ला आहे आणि हा जो नाळाचा पट्टा जातो तो वसईपर्यंत जातो. पुन्हा अतिशय डीप खाडी, सुरक्षित. त्यामुळे ते शूरपारक बंदर एवढं महत्त्वाचं. आणि ते खाडकन असं वरून दिसलं माहिती आहे. हा म्हणजे याचा उल्लेख इतरांनी कुठे केलेला असेल, पण हा माझ्यासाठी तरी लागलेला शोध होता. तर ही जी कनेक्शन्स आहेत ही मला वाटतं कादंबरी लेखन किंवा गोष्ट रचत असताना खूप महत्त्वाची असतात. आणि मग त्याचा अतिशय सुंदररित्या वापर करून घेता आला. बरोबर. 3 कादंबऱ्या. पहिल्या कादंबरीला लॉग ग्रिफिनला तू म्हणालास तशी 5 वर्ष लागली. प्रत्येक कादंबरीचा प्रवास हा वेगळा वेगळा असतो. विश्वस्ताचा एक वेगळा प्रवास, असद खानचा अजूनच एक वेगळा प्रवास. तू लेखक म्हणून या
3 अपत्यांकडे जेव्हा बघतोस ना, तेव्हा त्याच्यातलं समान काय दिसतं आणि वेगळं वेगळं काय दिसतं? समान काय दिसतं हे सांगणं कदाचित थोडं सोपं आहे की बऱ्याच वेळेला ऐतिहासिक म्हणजे आपण वाचलेला इतिहास, आपण ऐकलेला इतिहास, आणि मला त्या ऐकलेल्या इतिहासाचं खूप महत्त्व वाटतं. कारण यातल्या बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या तऱ्हेनं फॅशन करून कादंबरीत घेता येतात. ठाण्याच्या जवळचं उदाहरण टार्गेट असच्छामध्ये आहे. एक त्या बिर्याणीवालं गाव कुठलं, तळोजा, च्या जवळची एक अर्धवट बांधलेली मशीद माहिती आहे, हो. आणि आपल्या दिघे साहेबांनी ते बंद पाडलं होतं वगैरे वगैरे. 90-91 साल हे कुठेतरी डोक्यात रुतलेलं होतं. आणि ते धाडकन म्हणजे असच्छासारख्या कादंबरीमध्ये ते ॲम्बुशचं ठिकाण किंवा तिथे काहीतरी मारामारी झाली याच्यासाठी वापरता येईल हे सुचलं, आणि ते सगळंच ओढता आलं. तर हा जो काही प्रकार आहे ना, तर हे कॉमन अंग आहे की वेगवेगळा ऐकलेला इतिहास, वाचलेला इतिहास, यातले वेगवेगळे संदर्भ हे तिन्ही कादंबऱ्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आलेले आहेत. नवीन काय असं म्हणशील तर ते पहिला डाव भूताला, जसं ते लॉग्रिफिनच्या वेळेला जे पहिलं सुचलं त्याच्या मागे मी लागलो आणि ती कादंबरी रचली तशा अर्थाने. आणि त्याच्यामध्ये एक घटना म्हणजे मध्यवर्ती आहे की राजीव गांधींची हत्या, आणि एका अर्थानं कादंबरी त्याच्याभोवती फिरत जाते. तर दुसऱ्या कादंबरीच्या वेळेला मुद्दाम असं ठरवलं होतं की घटना नाही घ्यायची, कॅनव्हास घ्यायचा, भूगोल डोळ्यासमोर होता, आणि त्याच्यात काय काय घडलं म्हटलं वाचूया. आणि तो भूगोल होता आफ्रिकेचा पूर्व किनारा, मिडल ईस्टमधले देश, पाकिस्तान, आणि भारताचा पश्चिम किनारा. तर ते त्याचा अभ्यास करायला लागल्यानंतर अंगावर आलेलं त्यातलं व्यक्तिमत्व म्हणजे कृष्ण भगवान, द्वारका. आणि अचानक मला त्याच्यात सापडलेला प्रकार असा होता की कुठल्याही गणितांनी किंवा वेगवेगळे संदर्भ वापरून कृष्ण नक्की 100च्या पुढे होता. म्हणजे एक बऱ्यापैकी अंदाज बांधता येतो. ते वय होतं 114, आणि किती काय ते अमृत पीत असतील किंवा काय करत असतील, पण तो म्हातारा असणार. पण एक तपासून पाहिलं तर आपल्यासमोर म्हातारा कृष्ण ही प्रतिमाच नाही. लंगडा बाळकृष्ण, माखनचोर तो दिसतो, गोपिकांबरोबर फिरणारा, पावा वाजवणारा रोमॅन्टिक कृष्ण दिसतो, गीता सांगणारा तत्वज्ञ कृष्ण दिसतो, पण आपल्याला म्हातारा कृष्ण म्हणजे डोळ्यासमोरच येत नाही. आणि एका अर्थानं कृष्णाची ती शोकांतिका आहे. याचं कारण त्याला 15 मुलं होती, हातात धरण्याच्या लायकीचं एकही नव्हतं. हा म्हणजे ते विद्वान ते पोटाला काय खलबत्ता बांधला आणि तो जो सगळा प्रकार म्हणजे मुसळ पुराण. तर एकीकडे हा आपल्या सारस्वत संस्कृतीचा विश्वस्त, गीता सांगणारा, आणि दुसरीकडे त्याला वारसदार नाही. ही शोकांतिका एका अर्थानं माझ्या अंगावर आली, आणि तिथून विश्वस्ताची सुरुवात आहे. तिसऱ्या कादंबरीचा प्रकार म्हणजे एक डोक्यात पुन्हा रुतलेला विषय असा होता, ते म्हणजे डेव द चकाल, चार्ल्स द गॉलवरती केलेला प्राणघातक हल्ला, आणि कुठेतरी मोदींवरती झालेला हल्ला किंवा तसे संदर्भ, आणि त्याच्यातून ती कादंबरी उभी राहिली. तर कुठेतरी आजूबाजूला काय घडतंय याचाही एक परिणाम असतो, पण ते करत असताना मजा नक्की येते. पण आता बऱ्याच वेळेला वाचकांचं असं होतं की इतक्या बेमालूमपणे आम्ही ते वाचतो, आणि ते आम्हाला असं भिडायला लागतं. हां, तर आम्हाला कळतच नाही मी खरं काय घडलं ते. आम्हाला वाटतं तू सांगतोयस तसंच घडलं असणार बहुतेक. माझे मूर्तिशास्त्रज्ञ देगलूरकर त्यांनी स्टेजवर कान उपटलेले आहेत याच विषयासंदर्भात,
की सत्य आणि कल्पिताच्या मधल्या सीमारेषा तुम्ही पुसट करू शकलात किंवा त्याच्याभोवती आट्यापाट्या खेळू शकलात तर ते कथानक कुठेतरी पकड घेऊ शकतं आणि वाचक तुमच्या बरोबर येतो. हे कुठेतरी सापडलं आणि त्याच्याशी मी खेळत राहतो. पण त्यातला एक भाग जो महत्त्वाचा आहे म्हणजे इतिहास वाचत असताना पेशव्यांचं काय माधवराव स्वामी म्हणून लोक पटकन कादंबरीकडे जातात किंवा कल्पिताकडे जातात, तर तो एक धोका संभवतो. पण त्यामुळे मला असं वाटतं की ते कुठेतरी सुरुवातीला लिहून ठेवणे गरजेचं की हे कल्पित आहे म्हणून. पण त्याच्या पलीकडे मला वाटतं त्याशिवाय कथानकं रसरशीत होऊ शकणे हे जरा अवघड आहे. एक तुझ्या सगळ्या कादंबऱ्यांच्या मध्ये खाण्याची वर्णनं किती असतात रे. म्हणजे आवडतात ती आम्हाला. म्हणून म्हणजे त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला खवय्या असा बाळ्या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये दिसतो आणि जगातला. आणि ते सुद्धा छान म्हणजे असं मस्त लिहिलेलं असतं सगळं. तर मला वाटतं काही काही लेखकाच्या आवडी ते येतात निश्चित आत येतात. आणि वृक्षपणापासून दूर जाणारा तो एक महत्त्वाचा भाग असतो. तिथं काय खाल्लं किंवा काय केलं हो यामध्ये कुठेतरी खाणं हे येतच ना आपल्या. ट्रिपला गेलं करता काय म्हणजे सौंदर्य बघितलं, देऊळ बघितलं, पण आम्ही तिथे गेलो ते मालवणी थाळी काय मिळाली हो हे येतं. त्यांनी मला असं वाटतं की म्हणजे याला गिमिक्स म्हणायचं किंवा तंत्र म्हणायचं काय म्हणायचं मला माहिती नाही, परंतु वाचकाला कुठेतरी अडकवणाऱ्या गोष्टी पैकी खाणं ही एक आहे. म्हणजे गमतीशीर मिनिटात आठवण सांगतो म्हणजे लॉ ग्रिफिनच्या वेळेला म्हणजे मुंबईला भेटीला बँकेत काम करणारा माणूस तो परत येणार काय संध्याकाळी 6-6:30ची कुठली तरी लोकल राहायला डोंबिवलीला, तर त्याची गाडी कुठली असेल. आता तुम्ही म्हणाल काय फालतू प्रश्न आहे, 6:23 6:27 काहीतरी असेल. पण तो विषय डोक्यात आल्यानंतर माझ्या मेंदू सुरू झाला आणि तो त्रास देत होता विषय की टाईम टेबल मिळेल का कुठे. आणि हे 2012 साली आली त्यामुळे 2011 सालातलं सांगतोय की 91 सालाच्या आसपासचं टाईम टेबल मिळेल का. लोकलचं टाईम टेबल गुगलवर नाही, त्यावेळेच्या लोकलचं टाईम टेबल नाही. ते कुठून मिळणार मग. ते रेल्वेतून ओळख काढून कोणाकडून तरी मिळवलं आणि ती मिळाली काहीतरी 6:23ची का 6:26ची आसनगाव फास्ट. मला बायको सकट सगळ्यांनी वेड्यात काढलं की मूर्ख आहेस का, काय फरक पडतो. पण गमतीचा एक भाग सांगतो की ते वाचताना कोणीतरी डोंबिवलीचा म्हातारपो उठून उभा राहणार. 6:26 नव्हती काही 6:23 होती. पण याचं दुसरं नाण्याची बाजू अशी की आईला याला 6:23ची आसनगाव फास्ट माहिती आहे, त्याला पुढचं सगळं खरं वाटायला लागतं. हो. तर हे जे काही खाणं असेल, तपशील असतील की डाव्या बाजूला अमकं होतं, नाही हे ते ज्या माणसानं पाहिलेलं असतं त्याला आईला बरोबर आहे. हे गमतीचा भाग असा की लॉ ग्रिफिनच्या वेळेला वॉशिंग्टनच्या 71 मैल पश्चिमेला स्कायलाईन ड्राईव्ह म्हणून एक रस्ता आहे आणि तिथे छान रिसॉर्ट्स आहेत काही आणि नॅशनल पार्क आहे. तर त्याच्यामध्ये एक डेंजर चेस आहे कादंबरीमध्ये. तर ते लिहिण्यापूर्वी मी एका मित्राला गाडी काढायला लावली होती आणि आम्ही 3-4 तास त्या रस्त्यावर भटकत होतो आणि आम्ही जागा ठरवल्या की इथे हे घडेल तिथे ते घडेल. मग एक वाटेत एक कुठेतरी दुहेरी खोडाचं झाड सापडलं. म्हटलं हां इथे गाडी धडकू शकते वगैरे वगैरे एवढं प्लॅनिंग केलेलं. नंतर एकदा म्हणजे ती कादंबरी आल्यानंतर ती आवडायला लागली लोकांना वगैरे वगैरे. परंतु वेस्ट कोस्टवर अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोला कार्यक्रम होता आणि त्यात म्हटलं अमेरिकेतच जाऊ तर ते वर्णन वाचून म्हणजे काहीतरी तुम्ही वाचून दाखवा उतारा. तर मी ते वाचलं. ते एक बाई समोरून उठून उभ्या राहील, अहो आम्ही 15 दिवसापूर्वी होतो तिथे नाही सगळं तिथलं तंतोतंत वर्णन आहे. म्हटलं मी गेलोय खरंच तिथे 2दा गेलोय म्हटलं.
पण तो एक फायदा आहे. नाही, आणि मला वाटतं ही जी एक ऑथेंटिसिटी मिळते ती खूप महत्त्वाची आहे लेखक म्हणून कादंबरीला. नाहीतर आल्प्स पर्वत उतरून तो नाईलच्या प्रवाहात शिरला असं अशी पण लिहिणारी लोक या तऱ्हेचं हे आपल्या आजूबाजूला आहेत. आणि इतका बारकाईनं तू विचार करतोस ही गोष्ट खूप महत्त्वाची. कोणताही तुझा जो क्रिएटिव्ह प्रोसेस असतो, म्हणजे आता या 3 कादंबऱ्या झाल्या आणि पुढे होतीलही, तर एखाद्या क्रिएटिव्ह प्रोसेस बरोबर खूप काळ तेवढ्याच इंटेन्सिटीने कसं राहता येतं. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष तेवढ्याच इंटेन्सिटीने राहायचं, हे कसं जमतं? यातलं एक मला जाणवणारा भाग असा की आपण लिहायला सुरुवात करूया, कुठे संपेल माहिती नाही, असं मला लिहिता येणार नाही. मला कादंबरी इथे सुरू होते, इथे संपते हे माहिती पाहिजे. ते इंजिनिअरिंगचे दुष्परिणाम किंवा जे काही असेल ते, त्याचा आराखडा मांडलेला असतो. ह्याच्यात अंदाजे किती चॅप्टर तर ते आधी ठरलेलं असतं, आणि ते गणित एखाद्याने वगैरे चुकलेलं आहे. मी 25 ठरवले होते, 24च झाले, ठीक आहे, पण ते चॅप्टर्स ठरलेले असतात. आणि मग एक्सेल शीट तयार करून मी या चॅप्टरमध्ये कोण पात्र, काय कालखंड, याच्यात स्थळं कुठली येणार, असं प्लॉट केलेलं असतं. आणि मग त्याचा अभ्यास सुरू राहतो. आणि मग वेगवेगळ्या अर्थाने त्या त्या चॅप्टरची तयारी झाली. म्हणजे तुम्हाला बहुतेकांना त्यामध्ये कधीतरी मंदी आली होती आणि नव्या मुंबईत 20-20 मजली 24-24 मजली इमारतींचे सांगाडे उभे होते, फ्लॅट विकलेच जात नव्हते. कदाचित तो काळ आठवत असेल. तर त्या सांगाड्यासारखी ती कादंबरी उभी करत जातो. आणि मग 17व्या मजल्याच्या टाईल झाल्या आहेत, बांधून टाका, असे मी कुठल्याही क्रमाने लिहिलेले आहेत चॅप्टर्स, आणि तरीही कुठेही सांधा चुकत नाही. याला कदाचित ते प्लॅनिंग महत्त्वाचं असतं. तू जे विचारलंस की क्रिएटिव्ह प्रोसेसच्या बरोबर राहणं, त्या सांगाड्यामुळे, त्या आराखड्यामुळे शक्य होतं. पण नाही तर मध्येच मग जाऊन नाही, तर कंटाळा आला असं होऊ शकतो. नाही लेका शेवटाला जायचं आहे, ते आधी ठरलेलं आहे. ते असल्यानंतर तो ट्रॅक सुटत नाही. मध्ये मी भटकायला जातो, मध्ये 5-5 दिवस काही लिहिलेलं नसतं, पण लिखाणासाठी एक लेखनिक बाई येतात, ते सकाळी 2 तास असतात, तेव्हा जेवढं होईल तेवढं. परंतु मागील पानावरून पुढे सुरू, हे मला वाटतं मी फार सुंदररित्या वापरलेलं वापरला आहे. आणि मजा येते. निसर्गप्रेमी तू, उद्योजक तू आणि लेखक तू, ह्या तिन्ही लेवल्सला भविष्यातले प्लॅन्स काय आहेत? त्यातलं उद्योजक वगैरे रिटायर झालो आहे जवळजवळ. निसर्ग हे राहणार, बरोबर राहणार, त्यातलं इंटरेस्ट आहे. त्यातलं एक जाणीव म्हणजे गेल्या 5-7 महिन्यात जरा तब्येतीने दगा द्यायला सुरुवात केली, पण त्याच्यातून लक्षात आलेलं एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की पूर्वी निसर्गात हे जाणं, हे घडायचं, पण त्याच्या जोडीला पराक्रम होता, काहीतरी करायचं होतं. ते आता नाही आहे डोळ्यासमोर. मला जायला आवडेल एखाद्या ठिकाणी, पण मला काहीही कुठलाही विक्रम करायचा नाही, कुठलेही पराक्रम करायचे नाही आहेत, परंतु जायला आवडेल. तर ते निसर्गाशी असलेलं नातं इंटॅक्ट राहील. आणि गमतीने त्याला शब्द मला अजून सुचलेला नाही, परंतु बकेट लिस्ट हा ऐकलेला असेल. सध्या माझा उद्योग असा चालला की या बकेटमधल्या काय गोष्टी आता काढून टाकायच्या नाही होणार आहेत. आणि त्याच्याबद्दल म्हणजे हे बोलणं सोपं आहे, सुरुवातीला त्रास झाला, ही 7-8 महिन्यातली गोष्ट आहे, पण आता काढून टाकताना वाईट नाही वाटत. तरी काय जमेल याच्यावरती मेंदू सुरू राहतून त्या गोष्टी करायच्या मागे लागतो. तर तसं एक अँटी बकेट लिस्ट सारखं एक प्रकरण की काही गोष्टी निवडून आता बाजूला काढा, हे होणार नाही आहे. पण निसर्गाशी ते नातं टिकून राहील. टिकून आहे. कादंबरीच्या संदर्भातलं असं आहे की
विषय चांगला मिळणे आणि पुन्हा त्या प्रवासाला 1-4-5 वर्ष जाणे हे कदाचित घडे आहे वाटेवर आहे. कारण हा वाईट जो लल पिरियड होता तो संपत आला आहे. हां, त्यामुळे पुन्हा मजा येणार आहे. पुन्हा मजा येणार. हां, येस. नाही म्हणजे हे आपल्या सगळ्यांच्यासाठी खूपच आश्वासक आहे. हां, कारण मला वाटलं की त्याने त्या अँटी बकेट लिस्टमध्ये लिहिणं नको टाकायला, नाही का. हां हां, बाकीच्या गोष्टी टाकल्यास तर ते आम्हाला चालेल, म्हणजे आम्ही जरा खपवून घेऊ. पण त्या बकेट लिस्टमध्ये मला वाटतं लिहिणं तू टाकू नयेस. कारण एकतर ते जमणार आहे आपल्याला पुढचा बराच काळ. आणि दुसरी गोष्ट की आता आम्हाला सगळ्यांना तुझ्या लेखन प्रक्रियेचा सगळा असा थोडा अंदाज आल्यामुळे ना, हां, आता आमच्या मनामध्ये पुढची इमारत किती मजली, हां हां हां, त्याच्यामध्ये साधारण काय पद्धतीची ती असणार आहे, ती बुर्ज खलिफा असणार आहे, हां, का ताजमहाल असणार आहे, का एम्पायर स्टेट असणार आहे, हे आमच्या डोक्यात यायला लागलेलं आहे. आणि आम्हाला आता ती उत्सुकता निर्माण झाली आहे आणि तू आमची उत्सुकता वेगवेगळ्या पद्धतीने पूर्ण करत आलेला आहेस. तेव्हा तुझ्या पुढच्या लेखक म्हणूनच्या प्रवासासाठी आम्ही सगळेजण तुला खूप खूप शुभेच्छा देणार आहोत. त्याच्यामध्ये आमचा स्वार्थ आहे. हां, कारण आपलं नेहमी आपण शुभेच्छा देऊन टाकतो, पण आपल्या अगदी स्वार्थी शुभेच्छा आहेत की बाळ्याने ऑथेंटिक लिहित राहावं आणि ते आमच्यापर्यंत पोचावं. उद्योजक म्हणून तू आता विश्वस्थ झाला आहेस तर आम्हाला चालेल. आणि निसर्गाला तू कधीच लॉक लावणार नाहीस हे तू आम्हाला सांगितलंसच. त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या टार्गेटची आपण सगळेजण निश्चितपणे वाट पाहत राहू. आणि या प्रसन्न आणि छान असा माझ्या मित्राच्या व्यक्तिमत्वाला खूप सलाम आणि तुला दीर्घायू आणि क्रिएटिव्ह आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. ठाण्यात येऊन छान वाटलं. येणं जरा कमी झालं आहे, परंतु ठाण्यात यायला नेहमीच बरं वाटतं. तसं आजही वाटलं. धन्यवाद.